प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांना एका प्रकरणात राजदंडका बसलाय। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले। मात्र बच्चू कडू यांच्या विरोधातील कारवाईच्या टायमिंगवरून अनेक सवाल उपस्थित होतात। तर शेतकरी कर्जमाफीसाठी केलेलं आंदोलन करणं आणि अमरावती जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाणं याचा काही परस्पर संबंध आहे का, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय। बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारच्या नाकी नऊ आणणारे नेते। मात्र याच बच्चू कडूंना 2017 मधील एका प्रकरणावरून अचानक दणका बसलाय। अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र ठरवण्यात आलंय। बँकेच्याच एका नियमाच्या आधारे सहकार विभागानं कडूंविरोधात अपात्रतेची कारवाई केली आहे। 2017 मध्ये शासकीय कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा। नाशिकच्या विशेष न्यायालयानं 2021 मध्ये बच्चू कडू यांना 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली। अमरावती जिल्हा बँकेच्या नियमानुसार बँकेच्या संचालकाला न्यायालयानं 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही। बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी बच्चू कडूंना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती। सहकार विभागाच्या सहनिबंधकांनी तक्रारीची दखल घेत बच्चू कडूंना अपात्र ठरवलं। अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा, मला तर काही पाहिजे का नाही? एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही, माहिती नाही, हा काय प्रकार सुरू? म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणतो ना, संविधानाचा पायदळी तोडून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केला जातो भाजपाकडून। तुम्ही हे समजू शकता का, आंदोलन झाल्याबरोबर माझ्या अपात्राची अशा पद्धतीने नोटीस दिल्या जातं, ते मलाही भेटत नाही, मीडियाला पहिली माहिती होते। कसं दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल। नाशिक न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेविरोधात बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं बच्चू कडू यांना दिलासा देत बँकेच्या विरोधी संचालकांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळली होती। मात्र सहकार विभागानं पुन्हा एकदा न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना अपात्र ठरवलंय। दरम्यान सरकारी कोट्यातून सदनिका बळकावल्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास ठोठावला होता। मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं आमदारकीसह मंत्रिपदही वाचलंय। पण दुसरीकडे 1 वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडूंना अपात्र ठरवण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय। सहनिबंधकांचा निर्णय आहे तो, कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पद हे केलं असावं। आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही आहे। म्हणजे केस काय काल परवा थोडी या सातत्यात थोडी पुढे गेली। केस या आंदोलनाच्या वेळेस कुठं झाली का? ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात। त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचा तर विषय नाही। त्याच्यामुळं त्यांचं पद केलं काय, राहिलं काय, आम्हाला काही सोर्स नाही। बच्चू कडूंविरोधातील कारवाईच्या टायमिंगवरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कारण शेतकरी कर्जमाफी विरोधात आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी गेल्या आठवड्यात अन्नत्याग केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 13 जून रोजी भेट घेत लेखी आश्वासन देऊनही कडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं नव्हतं। मात्र 14 जूनला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट घेत पालकमंत्री बावनकुळेंच्याच आश्वासनाची प्रत वाचून दाखवली। त्यानंतर बच्चू कडूंनी आपलं आंदोलन स्थगित करत सरकारला 4 महिन्यांचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी केलेलं आंदोलन आणि अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करणं याचा काही परस्पर संबंध आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।